नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन यांच्याकडून जे भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे इथे पाहू शकता. गोदावरी लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आहे यांच्याकडून जी आहे भरतीची जाहिरात आहे. जळगाव या बँकेत संगणकीय अधिकारी, त्याच्यानंतर लेखनिक, शिपाई या पदाची भरती आहे. त्यासाठीची खालीलप्रमाणे पात्रता याच्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. इथे जो ॲड्रेस आहे तो देण्यात आलेला आहे, ते पाहू शकता. ऋतुरंग संकुल, अरण्येश्वर कॉर्नर, पुणे, सातारा रोड, पुणे. याच्यामध्ये लेखनिक पदाची पात्रता आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. लेखनिक या पदासाठी MSc आवश्यक आहे. त्याचबरोबर समतुल्य इक्विलंट कोर्स म्हणजे परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. याच्यामध्ये प्राधान्य जे आहे JAI, IBS, त्याच्यानंतर GDCA तसेच शासन मान्यताप्राप्त संस्थेची बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका असेल त्यांच्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. त्याच्याबरोबर अनुभव जो आहे बँका, पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल. याच्यामध्ये वयाची जी मर्यादा आहे 23 ते 35 वर्षे आहे. आणि या लेखी परीक्षेसाठी, या लेखनिक पदासाठीच्या लेखी परीक्षेसाठी 800 रुपये GST एवढी फी आहे. जो अर्ज आहे तो अर्ज ईमेलद्वारे केला जाऊ शकतो. इथे पाहू शकतो. दुसरं पद आहे अधिकारी पदासाठीची आहे पात्रता. याच्यामध्ये सुद्धा मान्यताप्राप्त पदवी आवश्यक आहे. MSc विद्यापीठाची पदवी, त्याच्यानंतर MSc आहे. त्याच्यानंतर इक्विलंट कोणता दुसरा कोर्स असेल त्याच्याबरोबरचा तो, त्याच्यानंतर परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. याच्यामध्ये GAIB, त्याच्यानंतर CASIB, त्याच्यानंतर GDCA ह्या पद्धतीचे जे संस्थेचे बँकिंग कोर्स आहेत, सहकार कायदेविषयक जे कोर्स आहेत ते केलेले असणे आवश्यक आहे. त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर अनुभव जो आहे बँका आहे, पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा या पदासाठी आहे अधिकारी पदासाठी 25 ते 45 वर्षाची आहे. याच्यासाठी सुद्धा लेखी परीक्षा शुल्क जे आहे 800 रुपये GST आहे. त्याच्यानंतर संगणकीय अधिकारी IT ऑफिसर या पदासाठी कम्प्युटरमधील BSc, BE, BTech किंवा MSc विषयाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. तसेच CEN अँड CN कोर्स आवश्यक आहे. याच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर डेटा सेंटर नेटवर्किंग, बँकिंग IT विभाग संबंधीचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. याच्यामध्ये वयोमर्यादा आहे 23 ते 45 वर्षाची. त्याच्यानंतर शिपाई या पदासाठीची पात्रता पाहू शकता. 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे. त्याचबरोबर वयाची मर्यादा जी आहे 23 ते 33 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. याच्यासाठीचं लेखी परीक्षा शुल्क आहे 500 रुपये GST. या तिन्ही पदांसाठीची लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि त्याच्यासाठीची तारीख जी आहे ती लवकरच ऑफिशियल जी पुणे नागरी सहकारी बँक्स आहे यांच्याकडून कळवली जाईल, ईमेलद्वारे कळवली जाईल. इथे पाहू शकता. ही पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज पूर्ण भारती म्हणजे त्यांचा जो बायोडेटा आहे, ईमेल ॲड्रेस, पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन पुणे यांच्या जो अधिकृत मेल ID आहे, हा मेल ID देण्यात आलेला आहे. या मेल IDवर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत म्हणजे जवळजवळ 26 फेब्रुवारीच्या अगोदर हा जो अर्ज आहे तो अर्ज करणे आवश्यक आहे. अधिकृत जी मेल ID आहे pba.recruit.gibj@gmail.com या मेल IDवर पाठवणे आवश्यक आहे. अर्जाचा फॉर्म असोसिएशनच्या अधिकृत जी वेबसाईट आहे, इथे पाहू शकता ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर अवेलेबल आहे. तो अर्जाचा फॉर्म डाउनलोड करून त्याचा फॉर्म फिल करून तो अधिकृत जी मेल ID देण्यात आलेली आहे त्या मेल IDवर पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला मेल IDद्वारे कळवली जाईल. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेडची, यासाठी ऑनलाईन पद्धतीने मेल IDद्वारे अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर भारतीय अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सॲप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.